5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत। आज खालापूर तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। आणि या खालापूर तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद, 2 भारतीय जनता पार्टी, 2 शिवसेना आणि पंचायत समिती गणातून 5 सीट भारतीय जनता पार्टी आणि 3 सीट शिवसेना अशा पद्धतीचं बलाबल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आपण आज पाहताय की संपूर्ण खालापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज या माझ्या मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची पारंपरिक अलायन्स आहे आणि आम्ही खोपोली नगरपालिकेमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक विजय आम्ही या अलायन्सच्या माध्यमातून, या महायुतीच्या माध्यमातून मिळवलेला होता आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समित्यांच्या निवडणुकावर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण तालुक्यामध्ये आहे। तर हे पुढील नियोजनातून स्पष्ट होईल, परंतु या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे आमची आमदार असतील, खासदार साहेब असतील, आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे। आणि याच उद्देशाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जे उमेदवार या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांना विजयी करण्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुती सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे। या खालापूर तालुका असेल, कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आहे। मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेमध्ये 2 भाग त्या ठिकाणी झालेले आहेत, परंतु आम्ही सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहताय का संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेनाचा झंझावात आपण पाहताय की आज राज्यामध्ये 2 नंबरची पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातंय आणि या शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना उभाटाची जी काही राष्ट्रवादी बरोबर आघाडी झालेली आहे, ही आघाडी सर्वसामान्य असणारा, निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्याळाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही, तो धनुष्यबाणाचंच बटन त्या ठिकाणी दाबेल। कारण ही विकली गेलेली उभाटा आहे ती राष्ट्रवादी बरोबर, तटकरेंबरोबर विकली गेलेली आहे। त्यामुळे त्यांची जी काही नेते जे विकले गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी सर्वसामान्य जी काही उभाटाचे असणारा शिवसैनिक असेल, जो स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलत असतील किंवा बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले गेले असतील, ते राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करणार नाहीत, तर ते धनुष्यबाणलाच त्या ठिकाणी मतदान करतील। आणि त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकेल, एवढं मात्र या ठिकाणी अभिमानाने सांगतो।